भाजपचे नेते किरीट सोमय्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। नवनीत राणा को जेल में से सीधा अस्पताल आना पड़ा, इस बात का दुख है। नवनीत राणा जी की प्रकृति देखने के लिए आया हूं। पता चला है कि रवि राणा को भी जेल में से बाहर आने के लिए 4 बजेंगे। मैं ठाकरे सरकार का जो माफिया सरकार है उसका निषेध करता हूं। वाईट वाटते क्या अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रात येणार याची आम्हाला लाज वाटते। तर भाजपचे नेते किरीट सोमय्या लीलावती रुग्णालयामध्ये नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। नवनीत कौर राणा आणि रवि राणा यांना तुरुंगामध्ये टाकल्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर सुद्धा किरीट सोमय्या हे पोलीस स्थानकामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते आणि त्यावेळेस सुद्धा अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या आणि आता नवनीत कौर राणा यांची कारागृहामधून सुटका झाल्यानंतर त्या थेट रुग्णालयामध्ये पोहोचल्या आहेत आणि नवनीत कौर राणा यांना कारागृहातून थेट रुग्णालयात यावं लागत असेल तर महाराष्ट्र सरकार नेमकं काय करतंय, हे माफिया सरकार आहे अशी टीका किरीट सोमय्या यांनी भेट घेण्यापूर्वी रुग्णालयात जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सरकारवर केली। नवनीत कौर राणा यांची सुटका झाल्यानंतर कारागृहातून त्या थेट रुग्णालयामध्ये आलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये त्या दाखल झाल्या आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच भाजप नेते किरीट सोमय्या या नवनीत कौर राणा यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। दरम्यान रवि राणा यांची काही वेळातच तळोजा जेलमधून सुटका होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतोय अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना अगदी काही क्षणांपूर्वी केली। ही आपण दृश्य पाहतोय जेव्हा किरीट सोमय्या लीलावती रुग्णालयाच्या प्रांगणात पोहोचले नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी। नवनीत कौर राणा या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण कारागृहातून बाहेर पडल्यानंतर घरी जाणार नाही तर थेट रुग्णालयामध्ये जाऊ असं त्यांच्या वकिलांनी आधीच सांगितलं होतं आणि त्यानुसार नवनीत कौर राणा या रुग्णालयामध्ये दाखल झालेत। स्पॉन्डिलिटिसच्या मणकेदुखीच्या त्रासामुळे त्रस्त असल्यामुळे नवनीत कौर राणा या रुग्णालयामध्ये आलेल्या आहेत। ज्यावेळेस त्या रुग्णालयात आल्या त्यावेळेस सतत आपल्या मानेला हात लावत होत्या। त्यांचा चेहरा काहीशा वेदनाग्रस्त दिसत होता आणि त्यामुळे लगेचच त्यांना व्हीलचेअर पुरवण्यात आली। मात्र आपण व्हीलचेअर वापरणार नसल्याचं नवनीत कौर राणा यांनी खुणेंनी सांगितलं आणि त्यानंतर स्वतः चालत त्या रुग्णालयामध्ये गेल्या। रुग्णालयाच्या आतली ही दृश्य आपण पाहतो ज्यावेळेस नवनीत कौर राणा या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पोहोचल्या। दरम्यान नवनीत कौर राणा या रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर काही मिनिटातच भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये आलेले आहेत। नवनीत कौर राणा यांची प्रकृती ठीक नाहीये, ते जेलमधून थेट रुग्णालयामध्ये आलात त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण रुग्णालयात आल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं। 11 दिन हनुमान चालीसा बोलने के लिए राजद्रोह के लिए जेल में रखना और जेल में से बाहर आते समय अस्पताल में भर्ती होना पड़े, इसका नाम है ठाकरे माफिया सरकार। मला लाज वाटते की महाराष्ट्रात माफिया राज म्हणजे काय हे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं। हनुमान चालीसा म्हणणारा भक्तांना 10-12 दिवस जेलमध्ये ठेवणं आणि बेशर्मी आणि बेरहमीची हद आहे की जेल मधून सरळ खासदार नवनीत राणाला हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागते। देव या माफिया सरकार मधून महाराष्ट्राची सुटका कर। तर नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यापूर्वी रुग्णालयामध्ये त्यांना भेटण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली। खासदार नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण रुग्णालयात आल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं। नवनीत कौर राणा यांची भायखळा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना थेट लीलावती रुग्णालयामध्ये आणण्यात आलेल्या। दरम्यान रवि राणा यांची अजूनही सुटका झालेली नाही, ते तळोजा जेलमध्ये आहेत आणि ही दृश्य आपण पाहतो किरीट सोमय्या नवनीत कौर राणा यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्याची। हॉस्पिटल कोण
नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी रुग्णालयातल्या प्रशासनाच्या संदर्भात सुद्धा विचारणा केली आणि डॉक्टर नवनीत कौर राणा यांच्याशी चर्चा करत असताना खासदार नवनीत कौर राणा या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात आणि नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हेही लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेत। लीलावती रुग्णालयामध्ये नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी रुग्णालयाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळेस बोलत असताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली। नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा हे सुद्धा कारागृहामध्ये बंद आहेत। त्यांना तळोजा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचाही जामीन झालेला आहे, मात्र रवी राणा यांची अद्याप सुटका झालेली नाही। दरम्यान नवनीत कौर राणा यांना भायखळा कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं आणि भायखळा कारागृहातून सुटका झाल्यानंतर फक्त काही मिनिटातच नवनीत कौर राणा या लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पोहोचल्या। ज्यावेळेस त्या रुग्णालयामध्ये पोहोचल्या त्यावेळेसची ही दृश्य आहेत। सतत नवनीत कौर राणा यांचा हात त्यांच्या मानेवर होता, कारण मणकेदुखीचा त्रास त्यांना आहे असं त्यांच्या वकिलांनी या अगोदरच सांगितलं होतं आणि त्यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी मागणीही केली होती। त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी जे रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही करण्यात आले होते काल आणि त्यानंतर लगेचच त्यांना जेलमध्ये पुन्हा पाठवण्यात आलं होतं आणि आज नवनीत कौर राणा यांची जेलमधनं सुटका झाल्यानंतर लगेचच त्या उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्यात। लीलावती रुग्णालयाच्या आतली ही दृश्य डॉक्टर नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असतानाची। किरीट सोमय्या हेही पोहोचलेत नवनीत कौर राणा यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी। आणि नवनीत कौर राणा यांच्या अमरावतीमधल्या निवासस्थानी सध्याची काय परिस्थिती आहे, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला सांगतात। 12 दिवसाच्या तुरुंगवासानंतर अखेर खासदार नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आणि अमरावतीमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यालयामध्ये बसून सातत्याने एबीपी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या नेत्याबद्दलची प्रत्येक सेकंदाची माहिती जी आहे ते घेत आहेत। कुठेतरी 3 दिवसांपासून अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरासमोर कार्यकर्ते रोज कार्यालयामध्ये बसून राहायचे आणि केव्हा त्यांच्या नेत्यांची सुटका होते यावर त्यांची नजर असायची। आज सकाळपासूनही कार्यकर्त्यांना असं वाटलं होतं की पहिल्या सत्रामध्येच त्यांच्या नेत्यांची मुक्तता होईल, मात्र नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका होता होता दुपार झालेली आहे। मात्र ज्या पद्धतीने नवनीत राणा बाहेर आल्यानंतर त्यांचे चेहरा दिसत आहे, त्यांच्या तब्येती संदर्भात माहिती येत आहे, कार्यकर्ते काहीसे चिंतित झालेले आहेत। 12 दिवसानंतर तुमच्या खासदारांची सुटका झालेली आहे नवनीत राणा यांची, मात्र तब्येतीचा एक प्रश्न पुन्हा निर्माण झालेला आहे। हो, ती तर अत्यंत वाईट बातमी येते आमच्यासाठी, कारण ज्या पद्धतीनं आमचा आनंद सुरू होता त्यात थोडंसं एक विरजण पडलेलं आहे का त्यांची जे प्रकृती आहे ते खालावलेली आहे। आणि याआधीसुद्धा कोर्टाने जे जेल प्रशासन आहे यांना आदेश दिले होते नवनीत खासदार मॅडम यांच्या सिटी स्कॅनबद्दल, मात्र त्यांनी ते दिरंगाई केलेली आहे। याचं आम्हाला या ठिकाणी दुःख होत आहे, कारण जो उत्साह आमच्यामध्ये आहे, आम्हाला फक्त म्हणजे आमचे जे नेते आहे दोन्ही नवनीतताई राणा आणि रविभाऊ राणा हे आज येतील, इथे पोहोचतील, परंतु आत्ताच आम्हाला एबीपी न्यूजच्या माध्यमातून कळत आहे का त्यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करत आहे। नवनीत राणा यांची सुटका झालेली आहे, मात्र अजूनही रवी राणा जे आहेत ते आतमध्ये आहेत। त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे, केव्हापर्यंत ते बाहेर येतील आणि कसं वाटतंय गेल्या 3-4 दिवसांपासून तुम्ही सतत इथे बसताय?
आनंद आहे आणि आमचे आमदार साहेब जे आहे ते 4-4:30 पर्यंत बाहेर येतील असं आता आम्हाला एबीपी न्यूजच्या माध्यमातून कळतं आहे. आणि वाघीण बाहेर आलेली आहे, वाघ अजून यायचा आहे, वाघ 4:30 वाजता बाहेर येईल, तेव्हा बघू काय होते. तर पुढे काय होणार आहे? काही जल्लोष करण्याचा, अमरावतीमध्ये स्वागत करण्याची काही तयारी सुरू केली आहे? नाही, सध्या अजून जल्लोष नाही. आमच्या खासदार मॅडमची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यामुळे ते आता हॉस्पिटलमध्ये जात आहे. तर त्यांची तब्येत पूर्ण चांगली झाल्यानंतर जेव्हा ते अमरावती, तेव्हा नक्कीच आम्ही जल्लोषात पूर्ण मुंबईपासून अमरावतीपर्यंत जल्लोषात स्वागत करू. ज्या पद्धतीने तुरुंगातून सोडण्यामध्ये उशीर झाला, शनिवारी युक्तिवाद पूर्ण झाला होता, आज सुटका होता होता गुरुवार आलेला आहे, काय वाटतंय? कुठंतरी दिरंगाई झाली सगळ्या प्रक्रियेमध्ये? नक्कीच या संपूर्ण प्रोसेसमध्ये प्रत्येक ठिकाणी दिरंगाई केली. शनिवारी सुद्धा ही प्रोसेस होणार होती, परंतु त्यांनी अजून डावलण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पुन्हा सुट्टी आली. यामध्ये खासदार मॅडमची सुद्धा तब्येत खराब झाली. आणि जे लोक विकास करतात, अशा विकास करणाऱ्या लोकांना जर डांबून ठेवते ते फार चुकीची गोष्ट आहे. पण असं व्हायला नको. पण आज आम्ही खूप आनंदी आहे की जे 12 दिवसापासून आम्ही वाट बघतोय की आज सुटेल, पण तो वेळ, तो क्षण आज आलेला आहे. हा खूप आमच्यासाठी आनंदाचा विषय ठरलेला आहे. दिरंगाई झाली, प्रत्येक कार्यकर्ता म्हणतंय, मात्र कोणी केली ही दिरंगाई? आरोप कोणावर आहे? ही दिरंगाई जी झाली आहे, हे सर्व राज्य शासनाचा दडपशाही प्रकार जो सुरू आहे. आणि जे जनप्रतिनिधी लोकांसाठी काम करतात, लोकांमध्ये जे 24 तास राहतात, त्यांना त्यांच्या प्रश्नांना डावलण्यासाठी किंवा दबाव तंत्र वापरून हे सर्व दिरंगाई करण्यात येत आहे. तर नवनीत राणा यांची सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे, मात्र त्यांची तब्येती संदर्भातले प्रश्न समोर आल्यानंतर काहीशी चिंता आहे. पुढे 2-3 दिवस रुग्णालयात कदाचित नवनीत राणा राहतील आणि त्याच्यानंतरच पुढे अमरावतीमध्ये त्यांच्या स्वागतासंदर्भात नियोजन करू. मात्र सध्या तरी कार्यकर्ते, नेते मुक्त होत आहेत, याच्या आनंदात आहेत, मात्र नेत्यांच्या तब्येती संदर्भात ते काळजीमध्येही आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, अमरावती. तर नवनीत कौर राणा यांची सुटका झाल्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मात्र काहीशी चिंता सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. कारण नवनीत कौर राणा या सुटका झाल्यानंतर घरी न येता थेट रुग्णालयामध्ये पोहोचल्यात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये आणण्यात आले. नवनीत कौर राणा जेव्हापासून जेलमधनं बाहेर पडल्या तेव्हापासून सतत त्यांचा हात आपल्या मानेकडे जात होत्या आणि काहीतरी दुखतंय अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत होती. त्यामुळे त्या लगेचच लीलावती रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना नेऊ असं त्यांच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे जेलमधनं बाहेर आल्यानंतर नवनीत कौर राणा या थेट लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्या. डॉक्टर तिथे सध्या त्यांची तपासणी करतात आणि नवनीत कौर राणा या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचल्याचं कळताच भाजपचे नेते किरीट सोमय्या त्यांची भेट घेण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेत. किरीट सोमय्या हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचताच त्यांनी नवनीत कौर राणा यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती सुद्धा जाणून घेतली. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकाही केली. नवनीत कौर राणा यांना जेलमधनं थेट रुग्णालयात यावं लागत असेल तर ते महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यासारखं असल्याचं सुद्धा किरीट सोमय्या यांनी म्हटलं. मॅडम भायखला जेलमध्ये बंद होत्या त्यावेळेस जेलमध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांनी त्यांची तपासणी केली आणि तपासणी केल्यावर तिथल्या जेलमधल्या डॉक्टर्सनी त्यांचं सिटी स्कॅन आणि एक्सरे काढण्यात यावं असं सजेस्ट केलं होतं. ही जबाबदारीने मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. परंतु 27 तारखेपासून तर काल 4 तारखेपर्यंत त्यांना कोणतीही सिटी स्कॅन वगैरे किंवा इतर तपासणी करण्यात आली नाही. काल त्यांची बेल झाल्यावर जेव्हा त्यांना जेलमध्ये कळलं की त्यांची बेल झालेली आहे त्याच्यानंतर त्यांना जे हॉस्पिटलमध्ये जेल प्रशासनाकडनं पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या टेस्ट करण्यात आला. परंतु हा जो 8 दिवसाचा अवधी गेला त्याच्यामुळे त्यांचा जो स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे तो खूप वाढला आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स, त्यांचे हेल्थ इश्यूज क्रिएट झाले. आज त्यांची आता डॉक्टरांनी इथे हॉस्पिटलमध्ये तपासणी केलेली आहे आणि तपासणी केल्यावर त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे आणि मग डॉक्टरांनी निर्णय घेतला आणि त्यांना आता इंडोर पेशंट म्हणून ऍडमिट केलेले आहे आणि पुढील उपचार त्यांच्यावर सुरू आई विल रिपीट इन हिंदी. खासदार नवनीत राणा को 23 तारीख को अरेस्ट किया गया. तब से वो भाईखला जेल में थी. भाईखला जेल में रहने के दौरान उन्हें
स्पॉन्डिलिसिस की जो तकलीफ उनकी बढ़ गई, तो 27 तारीख को जेल में जो डॉक्टर्स थे उन्होंने उनको वहां पे एग्जामाइन किया। एग्जामाइन करने के बाद जेल के डॉक्टर्स ने उनका सीटी स्कैन तथा उनका एक्सरे निकाला जाए ऐसा रेफर किया था, लेकिन इसके बावजूद जेल प्रशासन ने इसको नजरअंदाज किया। कल जब उनकी बेल हो गई, ये मैसेज अंदर जेल में गया, उसके बाद जेल प्रशासन ने उन्हें जे हॉस्पिटल में वो लेकर गए। वहाँ पे उनका सिटी स्कैन निकाला गया और बाकी टेस्ट किए गए। लेकिन ये जो 8 दिन का समय बीता, इसकी वजह से खासदार नवनीत राणा इनको जो स्पॉन्डिलिसिस की तकलीफ थी वो काफ़ी बढ़ गई। अभी डॉक्टरों ने उनकी सघन जांच की है और जांच करने के बाद डॉक्टर ने उनको इंडोर पेशेंट करके अभी एडमिट कर लिया। देखिए वो कितने दिन यहाँ एडमिट रहेगी ये तो डॉक्टर डिसाइड करेंगे। फिलहाल मैं आपको ये जानकारी दे सकता हूँ कि डॉक्टरों ने उनकी सघन जांच की और जांच करने के बाद उनको इंडोर पेशेंट करके अभी एडमिट किया गया। 100% अगर उनको समय पे ही उपचार दिया गया होता, जैसे कि जेल के डॉक्टर ने 27 तारीख को ही रेफर किया था कि इनका सिटी स्कैन निकाला जाए और इनका एक्सरे निकाला जाए, अगर ये सब समय पे हो जाता तो उनकी तबीयत इतनी नहीं बिगड़ती। ये 100% ये जेल प्रशासन की ही लापरवाही है, क्योंकि मैं जो बता रहा हूँ पूरे जिम्मेदारी से बता रहा हूँ कि जेल के डॉक्टर ने उनको एग्जामाइन किया था, जेल के डॉक्टर ने ही उनका सिटी स्कैन निकाला जाए तथा एक्सरे निकाला जाए ये रेफर किया हुआ था। तो ये जेल प्रशासन की पूरी तरीके से जिम्मेदारी बनती थी कि उन्हें इमीडिएट हॉस्पिटलाइज्ड किया जाता, उन्हें हॉस्पिटल में बताया जाता, उनके टेस्ट किए जाते और फिर जो डॉक्टर बोलते उस हिसाब से उनको ट्रीटमेंट दिया जाता है। जेल प्रशासन की ही जिम्मेदारी थी। अगर वो अपनी जिम्मेदारी ठीक तरीके से निभाते तो निश्चित तौर पे आज जो उनकी हालत है वो नहीं होती। जे आरोप केलेले आहेत कायदेशीर लढा यापुढे देणार आहात या विषयी? हे बघा, मी कोणतेही आरोप करत नाही आहे, मी वस्तुस्थिती सांगतो आहे। माझं आता खासदार नवनीत राणा यांशी बोलणं झालं, तिथे माझ्या समोरच डॉक्टर साहेबांनी त्यांना एक्झामाइन केले, त्यावेळेस माननीय किरीट सोमय्याही तिथे होते। डॉक्टरांनी त्यांना पूर्ण जेव्हा एक्झामाइन केलं आणि त्यांना हिस्ट्री विचारली, तेव्हा खासदार नवनीत राणा यांनी डॉक्टरांना सांगितलं की व्हेन आय वॉज इन जेल, जेव्हा मी जेलमध्ये होते तेव्हा 27 तारखेला जेलच्या डॉक्टर्सनी मला तपासलं होतं आणि त्यांनी माझा सिटी स्कॅन काढण्यात यावा, माझा एक्सरे काढण्यात यावा असं रेफर केलं होतं, परंतु जेल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। मला वेळीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं नाही आणि त्याच्यामुळे माझा त्रास वाढला। मला काल जेव्हा माझी बेल झाली आणि हा मेसेज मला मिळाला, त्याच्यानंतर जेल प्रशासनाने मला जे हॉस्पिटलमध्ये नेलं आणि माझे टेस्ट केले। हे जर टेस्ट वेळीच जर त्यांनी केले असते तर माझा त्रास वाढला नसता। ही सगळी माहिती स्वतः खासदार नवनीत राणा यांनी डॉक्टरांना दिलेली आहे, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना केस हिस्ट्रीबद्दल, त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल विचारलं। नाही, सध्या तो आमच्याकडे अवेलेबल नाही आहे। डॉक्टरांनी हा प्रश्न केला होता की तुमच्याकडे तो सिटी स्कॅन किंवा तिथले रिपोर्ट्स आहेत का, परंतु ते सगळे रिपोर्ट्स त्यांनी नवनीत राणा यांना हँडओव्हर केलेले नाही अजूनपर्यंत, त्यामुळे त्या रिपोर्ट्स बद्दल मी काही सांगू शकत नाही। जेणेकरून जेल प्रशासनाने कुठेतरी निष्काळजीपणा केला असं वाटतंय काय जेल प्रशासनाने निष्काळजीपणा केला असं वाटतंय काय? निश्चित जेल प्रशासनाने वेळीच त्यांच्या तब्येतीची दखल घेतली असती तर आज त्यांना जो त्रास वाढलेला आहे तो झाला नसता। त्याच्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे, हे आरोप नहीं, ही वस्तुस्थिति है। जेल प्रशासन के खिलाफ जी देखिए, पहले सारा इलाज हो जाए, क्या मेडिकल रिपोर्ट्स आते हैं वो थोड़ी स्टेबल हो जाए, उनकी तबीयत ठीक होने के बाद निश्चित तौर पे जो भी प्रशासन या जेल प्रशासन के द्वारा इसमें ये हुआ है, उन्होंने प्रॉपरली अपना काम नहीं किया है, अगर ऐसा हमें लगता है और ये कंफ्यूजन तक डॉक्टर्स भी पहुंचते हैं तो निश्चित तौर पे कायदेशीर जो भी उसके लिए करना पड़ेगा वो हम लोग करेंगे। थोड्याच वेळात रवी राणा बाहेर पडतील सगळे। हो निश्चित, त्यांच्या पत्नी आहेत खासदार नवनीत राणा, त्याच्यामुळे ते इथे त्यांना पाहायला निश्चितच येणार आहे। नाही, सध्या त्यांची मुलं अमरावतीला आहेत, पण लवकरच ते सुद्धा त्यांचे। जी देखिए, अभी ऐसा स्पेसिफिक डॉक्टर्स ने कुछ कहा नहीं, उन्होंने उनकी हालत देखते इमीडिएट उनको इंडोर पेशेंट करके एडमिट किया है।
तर नवनीत कौर राणा यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहे अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे. खरं तर त्यांनी जेल प्रशासनावर सुद्धा काही गंभीर आरोप केलेत. 27 तारखेलाच नवनीत कौर राणा यांचे सीटी स्कॅन आणि एक्स-रे करण्याच्या सूचना जेलमधल्या डॉक्टरांनी दिल्या होत्या. मात्र जेल प्रशासनानं याकडे लक्ष दिलं नाही आणि जेव्हा नवनीत कौर राणा यांना बेल झाल्याची माहिती जेल प्रशासनाकडे आली त्यावेळेस त्यांनी काल त्यांना जे रुग्णालयामध्ये नेलं आणि तिथे त्यांची तपासणी केली. मात्र ती तपासणी झाल्यानंतरचे जे रिपोर्ट्स होते ते सुद्धा नवनीत कौर राणा यांना देण्यात आलेले नाहीत असे आरोप त्यांच्या वकिलांनी केले. ही सगळी माहिती नवनीत कौर राणा यांनी डॉक्टरांना देत असताना आपण ऐकली आणि ती माहिती त्यांनी डॉक्टरांना दिलेली आहे असं सुद्धा त्यांच्या वकिलांनी सांगितलंय. दरम्यान रवी राणा यांची सुद्धा काही वेळातच तळोजा कारागृहातून सुटका होईल आणि ते थेट लीलावती रुग्णालयामध्येच पोहोचतील अशी ही माहिती देण्यात आलेली आहे. नवनीत कौर राणा यांना सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यात आलेला आहे, ॲडमिट करण्यात आलेला आहे. मानेचा मानदुखीचा त्रास बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. नवनीत कौर राणा यांचा हा त्रास त्या जेलमध्ये असतानाच बळावला होता. त्यांनी जेल प्रशासनाकडे याबद्दल सांगितलं होतं. जेलमधल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली होती आणि त्यांचं दुखणं पाहता एक्स-रे आणि सीटी स्कॅन करणं गरजेचं आहे असंही जेलमधल्या डॉक्टरांनी सांगितल्याचं नवनीत कौर राणा यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांकडून आपल्याला सूचना मिळाल्यानंतर प्रत्यक्षात तपासण्या होईपर्यंत बऱ्याच दिवसांचा काळ लोटला असल्याचा आरोप जेल प्रशासनावर केलाय नवनीत कौर राणा यांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.